आपला विषय 2 दिवसापासून चालू झाला आहे. म्हणून याच्यामध्ये कारणाध्यासाचा सुद्धा संभव आहे, म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान असू शकतं. आणि म्हणून हे सांगतानाच त्याने सांगितलं होतं, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान असू शकतं, पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विशेष ज्ञान झाल्यानंतर अज्ञान जातं. सामान्य ज्ञान असल्यावर अज्ञानाच्या विरोधी सामान्य ज्ञान नाही, तर विशेष ज्ञान हे अज्ञानाच्या विरोधी आहे. जसं या ठिकाणी आपण दृष्टांत घेतला, काहीतरी पडलेलं आहे असं जे ज्ञान झालं याला म्हणायचं सामान्य ज्ञान, आणि ही दोरीच आहे अशा प्रकारचं ज्ञान झालं तर त्याला म्हणायचं विशेष ज्ञान. आणि सामान्य ज्ञान झालं तर मग त्या सामान्य ज्ञानापासून पुन्हा मग हे काहीतरी पडलेलं आहे, मग हे सर्पाच्या आकाराचं आहे म्हणून ते सर्प, त्याला त्या ठिकाणी दोरीवर सर्पाचा भ्रम होतो, म्हणजे रज्जूवरी भाषे मिथ्या सर्प. आणि म्हणून विपरीत ज्ञान, विपरीत म्हणजे वेगळं दिसणं, आणि अशा प्रकारचं या ठिकाणी आपला विषय सामान्य धर्म आणि विशेष धर्म हे आपण बघू लागलो. आणि याच्यामध्ये सुसुप्तीमध्ये म्हणजे झोपेत मी काही जाणत नव्हतो अशी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची प्रतीती येते. म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची प्रतीती येते म्हणजे त्यांना सांगायचं की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान राहू शकतं. म्हणजे झोपेमध्ये आपण असतो आणि मला काही कळत नव्हतं असं आपण सांगतो, पण झोपीत सांगतो का जागा झाल्यावर सांगतो? जागा झाल्यावर सांगतो. कारण झोपेमध्ये सांगता येत नाही, पण तिथं प्रत्यक्ष अनुभूती मात्र होती, आणि तोच अनुभव आपण जागृतीमध्ये सांगतो की मला काही कळत नव्हतं. मग हे जो सांगायला लागला म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान आहे अशा प्रकारचं या ठिकाणी म्हणावं लागतं. आणि म्हणून अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती, ज्या वृत्तीच्या ठिकाणी जे विशेष चैतन्य ते अज्ञानाचे विरोधी आहे. मग अज्ञानाचे विरोधी काय आहे? अहम ब्रह्मास्मी, आता मी ब्रह्मस्वरूप आहे. मग असं जे महावाक्य सद्गुरूच्या मुखातून ऐकलं की महावाक्याची नावे गुरुकृपेची थावे, माथा हात ठेविला नव्हे थापटीला जैसा. की गुरुच्या वाक्यातून मी ब्रह्म आहे, की जसं त्या सिंहाला, त्या मेंढ्यातल्या सिंहाला जे काही मी मेंढा त्या ठिकाणी वाटायचं, पण त्याला ऐकायलाच नाही भेटलं की मी शिव आहे म्हणून. शिव असून सुद्धा त्याला ऐकायला भेटलं की मी मेंढाच आहे. हे शब्द त्यानं दृढ केले. मेंढा नसून मेंढाच आहे अशी भ्रांती त्याला दृढ झाली. वास्तविक तो नव्हता, पण त्याला भ्रांती झाली. आणि मग तीच भ्रांती जायला त्याला त्या सिंहाची गर्जना ऐकून त्याला त्या भ्रांतीनं तो पळू लागला. पण जेव्हा त्या ठिकाणी तो थांबल्यानंतर लक्षात आलं त्याच्या की हा या ठिकाणी सिंह आहे, तो आपल्याला खायला आला म्हणून पुन्हा पळतो. पण तो माझ्या जातीचा असल्यामुळं तो त्या सिंहाला हाक मारतो. त्याला वाटतं पाहावा तरी. पाहिलं तर त्यानं सांगितलं तर तो भिवू लागला. परंतु प्रत्यक्ष त्याला त्या ठिकाणी त्याचं रूप पाण्याच्या काठावर नेऊन दाखवल्यानंतर मग त्याला प्रचिती आली की तुझ्यासारखंच माझं शरीर आहे, कारण तुझ्यात आणि माझ्यात काही फरक नाही. तू शिव आहे तर मी सुद्धा शिव आहे अशी प्रतीती. परंतु जोपर्यंत यथायोग्य अशा प्रकारचं महात्म्य पण आपल्याला ऐकायला भेटत नाही तोपर्यंत भ्रांती जात नसती. आणि मग भ्रांती गेली तर मग त्याला विपरीत ज्ञान होत नसतं. म्हणून भ्रांती समोर गेली दिसू लागली वाट, बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट, भ्रांती समोर गेली दिसू लागली वाट. म्हणून संतांच्या संगतीमध्ये भ्रांती निघून जात असते. आणि म्हणून भ्रांती गेली, भ्रांती म्हणजे भ्रम, जो काही तसा नसून तसं वाटणं, याला काय म्हणायचं? भ्रम. जसं दोरी असून सर्प वाटणं,
यालाच काय म्हणायचं, भ्रम म्हणायचं. आणि तो भ्रमच या ठिकाणी आता दुःखाला कारण आहे. म्हणून ही भ्रांती संतांच्या संगती जात असते. म्हणजे आपण जे काही आपल्याला समजायला लागलो तसे आपण नाहीत, आणि जसे आपण आहोत तसेच संतांच्या संगतीमध्ये आपल्याला कळून येत असतं. म्हणून बैसता संतांची संगती कळो आले, कमळापती आपुले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. म्हणून संतांच्या संगतीमध्ये कळत असतं की ज्याला मी माझं म्हणायला लागलो किंवा ज्याला मी म्हणायला लागलो तर त्याचं माझं काही नातं नाही. कारण आपण देह धर्माला धरूनच जे काही व्यवहार करायला लागलो, पण वास्तविक देह मी आहे का नाही हे आपण पाहिले नाही, पण देहाला धरूनच सर्व काही मी माझं म्हणायला लागलो. आणि तुकाराम महाराज सांगत, येथे काय मी हे माझे कोण वागवे हे वजे, देहा केवी रिजे देह काळाचे भातुके. कारण ज्याला मी म्हणायला लागलो त्याला कळत नाही, आणि ज्याला माझं म्हणायला लागलो तर ते सुद्धा खरं नाही. कारण येथे काय मी हे माझे विचारांना देहाला कळत नाही. कारण ज्याला कळत नाही ते मी नाही, कारण मी कळणारी वस्तू आहे. कारण आपल्याला अनुभव आहे की ज्याला कळतो तो मी आहे, जो दिसतो तो मी नाही. कारण दिसणारा शरीर पंचभूताचा आहे, आणि या ठिकाणी न दिसणारा मी आहे. म्हणून याला दिसणाऱ्याला मी मानणं हेच अज्ञान, आणि हे अज्ञान आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्याला जर विशेष प्रकारचं मी कोण आहे असं कळालं तर मग अज्ञान कुठं राहिला. मग त्याला कळालं की मी ब्रह्म आहे. म्हणून मग ब्रह्म आहे म्हणल्यावर ते अज्ञान कुठं राहील. म्हणून अज्ञानच राहत नाही, कारण भ्रांती निघून जाते. भ्रांती कोणती, तर मी दिसणारा आहे, दिसणारा नसून दिसणारा वाटणं, मरणारा नसून मरणारा वाटणं, अशा प्रकारचं या ठिकाणी पंचभूताचा मी वाटणं हीच काय भ्रांती आहे. आणि या भ्रांतीमुळं मग सर्वच या ठिकाणी मी माझेपणाची काय झाली, भ्रांती झाली. आणि हे सर्व काही आपण जे काही वावरतो यामध्ये ही भ्रांतीच दृढ व्हायला लागली. आणि आता संतांच्या संगतीमध्ये ही भ्रांती समूळ गेली. म्हणून या ठिकाणी काय कर्तव्य आसन किंवा काय शहाणपणा आसन, ही भ्रांती समूळ नष्ट करणं. आणि जोपर्यंत भ्रांती जात नाही, भ्रम जात नाही, तोपर्यंत आपलं काम झालं नाही. कारण आजच महाराजांनी सांगितलं की आपल्या बुद्धीला आपण इकडं वापरायला लागलो की नोकरी लावण्यामध्ये, पैसा मिळवण्यामध्ये, घर बांधण्यामध्ये, त्या बुद्धीचा उपयोग आपण इकडं शहाणपणा करायला लागलो. परंतु मी कोण आहे हे कळण्याच्या बाबतीत आपण ह्यो शहाणपणा वापरीत नाही. कारण आपल्याकडे बुद्धी आहे, परंतु हा शहाणपणा आपण आपल्यासाठी वापरीत नाही. आणि ज्याच्याकरता आपण वापरायला लागलो आणि ते काही खरं नाही, किंवा त्याच्यातून काही जीवाचं समाधान होत नाही, ते स्थायी नाही, म्हणजे स्थिर नाही. आता आपण त्याला आता मी म्हणलो तर ते क्षणापूर्वी नव्हतं आणि क्षणानंतर राहणार नाही. आणि इतका या ठिकाणी प्रपंच अस्थिर आहे, आणि त्या अस्थिर प्रपंचामध्ये काही कोणतीच वस्तू या ठिकाणी स्थिर नाही. आणि म्हणून भक्तीच्या माध्यमातून सांगताना तुकाराम महाराज सांगते की तुझे विना काही स्थिर राहे ऐशे नाही. कारण भक्ती करताना ते देवाला या ठिकाणी ब्रह्म समजित होते, आणि देवाला ब्रह्म समजिताना मी सुद्धा तुपल्याहून भिन्न नाही. आणि म्हणून मी तुझा आहे, आणि तुझा म्हणण्यापेक्षा तू आणि मी दोन नाही. जसं समुद्राचा तरंग म्हणा, मग समुद्राचा तरंग आहे का, समुद्रच त्या ठिकाणी तरंग रूपाने आहे. कारण जसं तरंग आणि पाणी दोन नाहीत, मग तसा मी एक तरंगासारखा आहे आणि तू पाण्यासारखा आहे. मग तुझं मज आयशे परी जैसे तरंग सागरी. म्हणून आपण पुढे बघणार आहोत की 5व्या तरंगामध्ये अदृष्ट नावाच्या शिष्याला उपदेश करताना सद्गुरूनं या ठिकाणी अशा प्रकारचा त्याला हे भक्तीतून अशा प्रकारचा बोध त्या ठिकाणी केलेला आहे, आणि हे आपण बघणार आहोत. आणि आता चालू विषयामध्ये जे काही अध्यास
आहे, तर हा विषय चौथ्या तरंगामध्ये खूप विस्तारपूर्वक दिलेला आहे. आणि म्हणून ख्यात्या सांगताना याच्यामध्ये अनिर्वचनीय ख्याती ही जी काही वेदांत्याची आहे, म्हणून आपण अनिर्वचनीय शब्दांचा अर्थ पाहिला होता. अनिर्वचनीय, सत सतावून विलक्षण, की सत म्हणता येत नाही, असत म्हणता येत नाही, आणि विलक्षण म्हणजे दोन्हीपेक्षा वेगळी असणारी. सत सतावून विलक्षण, अनिर्वचनीय. अनिर्वचनीय म्हणजे त्याबद्दल काही बोलता येत नाही, अशा ख्यातीचं वर्णन त्या ठिकाणी सांगणार आहेत. आणि त्याच्यामध्ये याचा सविस्तर विचार पुढं चौथ्या तरंगामध्ये विचार सागराच्या होणार आहे. आणि म्हणून याच्यामध्ये तोच अध्यासाचा विषय घेतलेला आहे. म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कारणाध्यासाचा संभव आहे, हे आता सिद्धांताला सिद्ध करून द्यायचे. आणि दोन प्रश्न होते त्याचे, कार्याध्यास आणि कारणाध्यास. तर कार्याध्यासाची अध्यास आहे हे सिद्ध करून दिलं. आता त्याचं कारण जे अज्ञान आहे ते सुद्धा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे असं सिद्धांताला या ठिकाणी सांगायचं. आणि म्हणून की त्यांना अनेक तऱ्हेनं या ठिकाणी सांगितलं होतं की सूर्यापाशी अहंकार ते अंधकार राहू शकत नाही, तसं आत्म्याजवळ अज्ञान राहू शकत नाही. परंतु सिद्धांती सांगते की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान असणं शक्य आहे. आणि असं सांगताना त्यांनी सामान्य आणि विशेष अशा प्रकारचे धर्माचा विचार आपण बघू लागलो. आणि म्हणून विशेष ज्ञान झालं की अज्ञान निवृत्त होत असत. जसं आपण बघितलं की संतांच्या संगतीमध्ये आलं आणि विशेष प्रकारचं ज्ञान झालं. आता विशेष ज्ञान कोणतं, तर जसं या ठिकाणी काहीतरी पडलेलं आहे आणि हे सामान्य ज्ञान झालं, म्हणून दोरीचं ज्ञान झालं नाही का, झालं. पण जसं आहे तसं झालं नाही, सामान्य रूपाने ज्ञान झालं, काहीतरी पडलेलं आहे. परंतु जेव्हा प्रकाश आणला तेव्हा त्या प्रकाशामध्ये ही दोरीच आहे असं विशेष रूपानं ज्ञान स्पष्ट झालं. तसं मग आता या ठिकाणी सुद्धा ज्ञान प्रकाशी पाहिलं तो मोहांधकार जाईल आणि तैच गुरुकृपा होईल पार्थागा. म्हणून ज्ञानाच्या प्रकाशानं जसंही तसं कळत असत. म्हणून ज्ञानाच्या प्रकाशानं म्हणजे संतांच्या संगतीमध्ये आल्यावर मी ब्रह्म आहे अशा प्रकारचं दृढ होत असतं. आणि मी ब्रह्मही म्हणल्यावर जी काही भ्रांती होती की मी देह आहे, हे माझं आहे, मला मरण आहे, मी दिसणार आहे, हे संबंधी माझे आहेत, हा प्रपंच खरा आहे, अशा प्रकारची जी भ्रांती होती, यालाच भ्रम म्हणायचं, भ्रांती म्हणायचं. ही भ्रांती समूळ नष्ट होत असते, कारण राहत नसते. भ्रांती समूळ गेली, दिसू लागली वाट, म्हणजे जी स्पष्ट वाट आहे ती आपल्याला दिसत असते. असा विषय या ठिकाणी आपला चालू असताना आता पुढं संतांच्या संगतीमध्ये आल्यावर भ्रम जात असतो आणि हा विषय आपला चालू आहे. म्हणून संतांच्या संगतीमध्ये आल्यावर भ्रम जातो आणि भ्रम गेल्यानंतर आपल्याला जसं आहे तसं लक्षात येत असतं. जसं मंद प्रकाशामध्ये दोरीवर सर्पाचा भ्रम होतो, त्याला कारण काय, मंद प्रकाश. कारण मंद प्रकाश असला की दोरीवर सर्पांचा भ्रम झाला. पण आता त्या ठिकाणी स्पष्ट अशा प्रकाशामध्ये दोरीच आहे असं स्पष्ट ज्ञान होतं. म्हणजे एकदम अंधार बी नाही आणि एकदम प्रकाश बी नाही, अशा मंद प्रकाशामध्ये दोरीवर सर्पाचा भ्रम होतो. परंतु स्पष्ट प्रकाशामध्ये दोरी रूपानं दोरीच कळत असते. मग तसं संतांच्या संगतीमध्ये भ्रांती निघून गेल्यावर स्पष्ट अशा प्रकारचं ज्ञान होत असतं. आणि त्या ज्ञानामध्ये मी कोण आहे अशा प्रकारचा बोध होत असतो. आणि जो मी मला वाटायला लागलो तसा मी वाटत नाही, कारण अज्ञानामुळं आपण आपल्याला जे काही म्हणायला लागलो किंवा जे काही मानायला लागलो, तर त्या चुकीच्या समजुतीमुळं किंवा आपल्याला चूक शिकविल्या गेलं. आणि संतांच्या संगतीमध्ये योग्य अशा प्रकारचा निश्चय होत असतो. आणि हाच निश्चय या ठिकाणी आपल्या आनंदाला, सुखाला कारण आहे. आणि म्हणून विचारसागरामध्ये पुढे सुद्धा काही विषय आलेला आहे की सुखाची व्याख्या करताना त्याने सांगितलं होतं
की सुख जास्त कोणाला आहे. कारण जगामध्ये सुखाची व्याख्या करताना ते सांगते की सुख जर पाहायला गेलं तर सुख असण्यासाठी शरीर तरुण पाहिजे. नुसतं शरीर तरुण पाहिजे असं नाही, तर ते पुन्हा शक्तिवान पाहिजे, पुन्हा आरोग्य पाहिजे आणि असं शक्तिमान आरोग्य पुन्हा त्याला अशा प्रकारचे त्याचं मन शांत पाहिजे. सुख व्हायला अशा प्रकारची व्यवस्था लागते. बरं पुन्हा सगळं असून बी त्याला पृथ्वीचं राज्य, पुन्हा पृथ्वीचं राज्य असल्यानंतर त्याला पुन्हा सैन्यबल भरपूर पाहिजे आणि असा जो काही आनंद आहे त्याला विचार सागरामध्ये म्हणलेला आहे मानुष आनंद. मानुष आनंद कारण आनंदाची प्रत्येकाची त्यानं मोजमाप केलं, की ह्या आनंदाला म्हणले मानुष आनंद, की पृथ्वीचं साम्राज्य आहे आणि सर्व भोगांना अनुकूल आहे, मन शांत आहे, निरोगी आहे आणि सशक्त आहे आणि पुन्हा तरुण आहे, रूपवान आहे आणि अशा त्या ठिकाणी पृथ्वीचं राज्य भोगतो आणि असा बलवान आहे त्याला म्हणले मानुष आनंद. आणि त्या मानुष आनंदाच्या शतपट आनंद मनुष्य गंधर्वास आहे. त्याच्यापेक्षा 100 पट आनंद देव गंधर्वाला आहे. त्याच्या पेक्षा 100 पट त्या ठिकाणी आदान देवाला आहे. त्याच्यापेक्षा 100 पट त्या पित्राला आहे. पुन्हा त्या मुख्य देवाला 100 पट आहे. त्याच्यापेक्षा 100 पट इंद्राला आहे. त्याच्यापेक्षा 100 पट त्या बृहस्पतीला आहे. त्याच्यापेक्षा 100 पट प्रजापतीला आहे आणि त्याच्यापेक्षा 100 पट ब्रह्मदेवाला आहे आणि त्याच्यापेक्षा अनंत पटीने आनंद जो एकांत वासामध्ये त्या ठिकाणी ब्रह्माकार वृत्ती राहतो त्याला असतो. मग या आनंदाचं मोजमाप करता येत नाही इतका आनंद आहे. म्हणून आपण पाहतो की निरोपाराय त्या गवळणीमध्ये वर्णन करताना नित्य आनंदापुढे आनंद तो कोण, विषय सुखबाई बापुढे ते क्षीण. कारण नित्य आनंदापुढे ह्या आनंदा बाकीचे आनंद काहीच नाहीत. कारण हे आनंद कितीक आहेत. म्हणून खरा आत्मस्वरूपाचा जो आनंद असतो तर त्या आनंदापुढे हे आनंद काहीच नाहीत. म्हणून ज्याला आत्मस्वरूपाची गोडी लागली, जो आत्मसुख गोडिया विटे जो का सकाळी विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानो नाही, जो मनासी चाडण सांगे इंद्रियाची केली नेगे, श्रद्धेची संभोगी सुखया झाला. म्हणून आत्मस्वरूपाच्या आवडीसाठी किंवा आत्मसुखासाठी जो इतक्या त्या ठिकाणी विषय सुखाचा त्याग करतो, तर ज्याला आत्मसुख प्राप्त झालं मग त्याला विषय वासना कशी होईल. आत्मसुख प्राप्त व्हावा याकरता तो विषयाचा त्याग करतो. मग ज्याला खरोखर आत्मसुख प्राप्त झालं त्याला विषयाविषयी काय आदर राहील. म्हणून त्याला वैराग्यच असतं. म्हणून साधक दशेत वैराग्य असतं, मग सिद्ध दशेमध्ये वैराग्य जाईन का. त्याला ती साधना करताना जर वैराग्य असतं मग सिद्ध झाल्यावर किती वैराग्य त्या ठिकाणी असन. म्हणून ज्ञानी पुरुषाचं अशा प्रकारचं लक्षण सांगतेत की तो साधक दशेतच इतका त्या ठिकाणी वैराग्य संपन्न असतो आणि म्हणून ज्ञानी पुरुषाचं वर्णन या ठिकाणी पुढे आपल्याला बघायचं. म्हणून आता इथं विशेष चैतन्य, म्हणून विशेष चैतन्य सांगताना त्याने सांगितलं की अहम ब्रह्मास्मी, असं ज्ञान झालं की मी ब्रह्म आहे, असं ज्ञान झालं. आणि असं ज्ञान झाल्यानंतर त्याचा जो काही पूर्वीचा अज्ञान होतं, जो काही भ्रम होता तर तो निवृत्त झाला कारणासह. कारण अज्ञानाला कारण मानलेले, म्हणून जे काही त्या अज्ञानामुळं मला दिसणारा मरणारा वाटत होता तर तो भ्रम निघून गेला. कारण भ्रांती समूळ गेली. म्हणून जीवाची भ्रांती जाणं म्हणजे दुःख जाणं. कारण सगळ्या दुःखाला कारण अज्ञान आहे. म्हणून अज्ञान अगोदर काढलं पाहिजे. आपल्याला दुःख व्हावं लागलं ते दुःखाला कारण काय, अज्ञान आहे. आणि अज्ञान गेलं की अज्ञानाच्या पोटात सगळे दुःख असत. म्हणून नासावे अज्ञान. म्हणून साधू संतांना अज्ञान नाशासाठी सर्व काही ग्रंथ रचना केलेली असते. अज्ञान गेलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी त्याच सांगताना सांगितलं की अवच्छेदवाद आणि आभासवाद. कारण आपण बघू लागलो की अवच्छेदवाद आणि आभासवाद की चैतन्य, वृत्ती आणि चैतन्य. आता पहा
आभासवादाचं आणि अवच्छेदवादाचा विषय आपण बघितला की अवच्छेदवाद कशाला म्हणायचं? वृत्तीच्या ठिकाणी जे विशेष चैतन्य ही अज्ञानाचे विरोधी आहे, हा प्रथम पक्षी अवच्छेदवाद. किंवा दुसऱ्या पक्षी आभासवाद. चैतन्यासहित वृत्ती अज्ञानाचे विरोधी आहे, आभासवाद. आता चैतन्यासहित वृत्ती अज्ञानाचे विरुद्ध आहे, याला काय म्हणायचं? आभासवाद. म्हणून आभासवाद. आता याच्यामध्ये आभासवादाची रीती या ठिकाणी भगवान शंकराचार्यांनी स्वीकारलेली आहे. कारण आभासवादाची रीती सांगताना ही पद्धत सोपी आहे, म्हणून आभासवाद या ठिकाणी स्वीकारलेला आहे. आणि विचारसागरात सुद्धा आभासवाद सांगितलेला आहे. आणि म्हणून आभासवादावरच चौथा तरंगामध्ये याचा विषय आभासवादाचा येणार आहे. याचा सविस्तर वर्णन पुढे आपण बघणार आहोत. आता त्यांना या ठिकाणी आभासवादाची रीती आणि अवच्छेदवादाची रीती अशा प्रकारचे प्रकार या ठिकाणी सांगायला लागले. आता वृत्ती सहाय्य आहे ही अवच्छेदवादाची रीती आहे. अज्ञान नाशाला हेतू चैतन्य असून त्यास वृत्ती सहाय्य आहे. आता अज्ञान नाशासाठी हेतू काय? चैतन्य आहे, त्याला वृत्तीचं सहाय्य आहे, याला म्हणायचं अवच्छेदवाद. आता अज्ञानाचा नाश करायचा, त्याला काय? चैतन्य आणि वृत्ती. आता हे दोन झाली. आता प्रथम त्या ठिकाणी सांगितलं अज्ञान नाशाला हेतू काय? चैतन्य आहे. चैतन्य हेतू आहे आणि त्याला कारण सहाय्य कोणाचं आहे? वृत्तीचं आहे. आणि अशा प्रकारचा प्रकार याला म्हणायचं अवच्छेदवादाची रीती. आणि दुसरी आभासवादाची रीती. आता इथं उलट सांगितलं. याच्यामध्ये काय सांगितलं? दुसऱ्या पक्षात अज्ञान नाशाला हेतू वृत्ती आहे आणि तिला चैतन्य सहाय्य. आता इकडे चैतन्य सहाय्य सांगितलं आणि इकडे चैतन्य हेतू सांगितलं. म्हणजे अवच्छेदवादामध्ये चैतन्य हेतू आहे आणि आभासवादात चैतन्य सहाय्य आहे. आणि इकडे वृत्ती हेतू आहे, वृत्ती सहाय्य आहे. म्हणून अशा प्रकारचं थोडा त्या ठिकाणी फरकानं आभासवादाची रीती आणि अवच्छेदवादाची रीती या ठिकाणी सांगितलेली आहे. म्हणून एकदा ऐकून जरी नाही कळालं तर पुढं चौथ्या तरंगामध्ये याच्याविषयी सविस्तर वर्णन आलेलं आहे. म्हणून हे कारणाध्यास जे काही अज्ञान आहे ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शक्य आहे, एवढी शंका या ठिकाणी शंकेचं निरसन सिद्धांताला या ठिकाणी करायचं. कारण अज्ञान असणं शक्य आहे, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान असणं शक्य आहे. आणि ते अज्ञान संतांच्या संगतीमध्ये विचारानं जात. आणि म्हणून अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान झालं, मी ब्रह्म आहे. तर जो काही आपला पहिला भ्रम असतो की मी देह आहे, मी मरणार आहे, मी माणूस आहे, मी लहान आहे, मोठा आहे, सुखी आहे, दुःखी आहे, पापी आहे, पुण्यवान आहे, हा जो भ्रम झालेला आहे तर तो भ्रम या ठिकाणी जात असतो. आणि हा भ्रम जाण्यासाठी विशेष अशा प्रकारचं ज्ञान लागत असतं. आणि ते विशेष ज्ञान म्हणजे अहम ब्रह्मास्मी. कारण आपण बघितलं की सामान्य ज्ञान म्हणजे मी आहे अशा प्रकारचं प्रत्येकाला ज्ञान आहे. मी आहे हे सुद्धा ज्ञान आहे, पण मी आहे हे सामान्य ज्ञान आहे. आणि सामान्य धर्म हे अज्ञानाचे विरोधी नाही, उलट अज्ञानाचा सहकारी आहे. पण मी आहे याच्यामध्ये अज्ञान आहे, पण मी कोण आहे? तर मी चैतन्य स्वरूप आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे. असं जेव्हा त्या ठिकाणी संतांच्या संगतीमध्ये स्पष्ट होतं तेव्हा अज्ञान हे समूळ राहत नसतं. म्हणजे भ्रांती ही समूळ गेली. कारण भ्रांती जाण्यासाठी स्पष्ट अशा प्रकारचा बोध व्हावा लागत असतो. आणि तो बोध संतांच्या संगतीमध्ये विचारांना दृढ करावा लागत असतो. म्हणून हे ज्ञान दृढ झालं पाहिजे. म्हणून आपण पहिल्या तरंगात बघितलं की दृढ अपरोक्ष ज्ञान. कारण दृढ म्हणजे काय? की याच्यामध्ये त्या ठिकाणी दृढ म्हणजे प्रमाण संभावना, प्रमेय संभावना आणि असा म्हणजे विपरीत भावना. म्हणजे विपरीतपणा नसला पाहिजे. कारण विपरीत म्हणजे काय? उलट समजणं. कारण मी या ठिकाणी जाणणारा असून स्वतःला जड असणारा देह समजेना. कारण देह जड आहे. जड म्हणजे ज्याला काहीच कळत नाही, म्हणजे स्वतः सुद्धा जाणीत नाही, स्वतःची स्वतःला बी जाणीत नाही,
आणि दुसऱ्याला पण जाणीत नाही, त्याला आपण जड म्हणतो. म्हणून शरीर कसं आहे, जड आहे, कारण ते स्वतःला जाणीत नाही आणि दुसऱ्याला पण जाणीत नाही. आणि याच्यातले आपण जो आहोत तो आपल्याला बी जाणतो, दुसऱ्याला पण जाणीत असतो. म्हणून शरीर हे जाणण्यात येणार आहे आणि जाणण्यात येणार आहे. आणि कशाने यायला लागलं, तर इंद्रियानं यायला लागलं. इंद्रियाद्वारे आपल्याला हे सर्व काही कळायला लागलं. म्हणजे कळण्याचे साधन बी आपण नाही, कळण्याचं ठिकाण सुद्धा आपण नाही आणि कळण्यात येणारे विषय सुद्धा आपण नाही. म्हणून सांडली त्रिपुटी दीप उजळला घटी. म्हणून हे इंद्रिय बी आपण नाही, वृत्ती आपण नाही आणि त्या सापेक्ष त्या ठिकाणी जो काही जीवपणा आला तो सुद्धा काय खोटाच आहे आणि विषय बी कसे आहेत तर खोटेच आहे. म्हणून हे 5 प्रकारचा अनुभव पंचेंद्रियानं यायला लागला आणि मग अशा प्रकारचा ते सुद्धा विषय आणि इंद्रिय म्हणजे वृत्ती आणि या ठिकाणी जाणणारा. म्हणून आपण जे पाहिलं होतं की त्रिपुटी की प्रमाता, प्रमाण, प्रमेय. प्रमाता म्हणजे जीव, प्रमाण म्हणजे हे वृत्ती आणि प्रमेय म्हणजे विषय. म्हणजे आपला विषय झालेला आहे. म्हणून याच्यामध्ये रीती अवच्छेदवादाची आणि आभासवादाची ही सांगताना आपल्याला जीव स्वरूपाचा विचार करते वेळी सर्व व्यापक ब्रह्म चैतन्याला अवच्छेद म्हणजे संकोचित करणारी फक्त वृत्तीच हे ग्रंथकार मानतात. त्यास अवच्छेदवादी म्हणतात. कारण प्रत्येकाचं या ठिकाणी मत आहे. म्हणून त्या शास्त्रकारांना अवच्छेदवाद आणि आभासवाद अशा प्रकारच्या 2 या ठिकाणी प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. कारण वेदांत शास्त्रामध्ये दोन्हीला सुद्धा मान्यता आहे, परंतु समजून घ्यायला आभासवाद हा या ठिकाणी जरा सरळ आहे. म्हणून विचारसागरामध्ये किंवा या अध्यात्म ग्रंथामध्ये ही रीती या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये स्वीकारलेली आहे. म्हणून याचं या ठिकाणी विश्लेषण थोड्याच या ठिकाणी थोड्या प्रमाणामध्ये या दुसऱ्या तरंगाच्या शेवटला घेतलेला आहे. तर या ठिकाणी आभासवादात वादीच्या मनात सामान्य चैतन्याप्रमाणे विशेष चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही, तर वृत्तीसहित आभास किंवा आभासासहित वृत्ती अज्ञानाचे विरोधी आहे. कारण वृत्ती अज्ञानाच्या विरोधी आहे असं आभासवादाची रीती आहे की म्हणून वृत्ती विरोधी आहे. म्हणून अंतःकरण या ठिकाणी वृत्ती अंतःकरणाचा जो काही भाग असतो, जो विषयापर्यंत गेला त्याला वृत्ती म्हणते. ती वृत्ती या ठिकाणी कशी आहे तर अज्ञानाच्या विरोधी नाही. काय नाही विरोधी, तर सामान्य चैतन्य आणि विशेष चैतन्य दोन्ही अज्ञानाचे विरोधी नाही असं आभासवादाचं म्हणणं आहे. कारण थोड्याफार फरकानं यांचं या ठिकाणी सांगण्याची रीती आहे, पण दोन्हीचा सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारचं शास्त्रामध्ये उपयोग करून घेतलेला आहे. आणि विशेष करून आभासवादाची रीती या ठिकाणी आपल्याला पटवून देण्यासाठी सोपी असल्यामुळं आभासवादाच या ठिकाणी जास्त वापरलेला आहे आणि ते आपल्याला पुढे याच्यावर सविस्तर अशा प्रकारचं वर्णन यायला लागलं. या ठिकाणी वृत्तीसहित आभास किंवा आभासासहित वृत्ती अज्ञानाचे विरोधी आहे. आता वृत्ती आणि आभास. आता आभास म्हणजे काय, अंतःकरणामध्ये चैतन्याचे जे काही प्रतिबिंब त्याला काय म्हणायचं, आभास म्हणायचं. जसं पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब असतं, तसं अंतःकरण स्वच्छ असल्यामुळं, आता स्वच्छ कसं आहे तर ते सत्वगुणाचं आहे. सत्वगुणाचं असल्यामुळं त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होतं काय, तर चैतन्य. म्हणून या ठिकाणी चैतन्याचं जे प्रतिबिंब आहे तर त्याला आभास म्हणायचं. म्हणून चैतन्याचं प्रतिबिंब ते आभास, वृत्ती, अंतःकरण, अंतःकरण वृत्ती आणि चैतन्याचा आभास आणि साक्षी म्हणजे कुटस्थ, हे तिन्ही मिळून जीव अशी व्याख्या आपण माग बघितलेली आहे. पण या ठिकाणी आभास, म्हणून आभास या ठिकाणी जो आहे तर तो अंतःकरणामध्ये चैतन्याचंच प्रतिबिंब आहे आणि ते प्रतिबिंब पाहायला गेलं तर प्रतिबिंब हे बिंबाहून भिन्न नसतं, कारण ते बिंब स्वरूपच असतं. केवळ प्रकाशरूप चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही.
एकंदर विवेचावरून आत्म चैतन्याच्या ठिकाणी अज्ञान आहे हे सिद्ध झाले. मग आत्म स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान आहे असं यांना सिद्ध करून द्यायचंय. आणि ते सांगते की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान आहे. म्हणून अशा काही युक्त्या सांगून त्यांना हे सिद्ध करून द्यायचं की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान शक्य आहे. आणि जे काही पूर्व पक्षांना प्रश्न केला होता आणि शंका उपस्थित केली की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान असणं शक्य नाही, पण आता सिद्धांतानं या ठिकाणी उत्तर दिलं की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान असणं शक्य आहे. आणि हे या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण सुद्धा थोडंफार दिलं. आणि परत त्या ठिकाणी स्पष्टीकरण द्यायला लागले. एकंदर विवेचावरून आत्म चैतन्याच्या ठिकाणी अज्ञान आहे असं सिद्ध झालं. आणि ते अज्ञानच सर्व अध्यासाचे कारण आहे. कारण अध्यास म्हणजे भ्रम, आणि त्या भ्रमाला कारण अज्ञान आहे. एकंदरीत सर्व जो काही अध्यास व्हायला लागला त्या अध्यासाला कारण अज्ञान आहे. म्हणून या ठिकाणी अध्यास म्हणजे भ्रम, आणि ते भ्रम व्हायला कारण काय तर अज्ञान आहे. म्हणून अज्ञानामुळे आपला भ्रम व्हायला लागला. आणि ते भ्रम त्या ठिकाणी जर व्हायचा नसला अज्ञान गेलं पाहिजे. कारण याला कारण काय अज्ञान आहे. आणि ते अज्ञान जाण्यासाठीच या ठिकाणी आपण बघितलं की सद्गुरूच्या संगतीमध्ये किंवा संतांच्या संगतीमध्ये येऊन मीच स्पष्ट ज्ञान झालं की मग अज्ञान राहत नाही, ही या ठिकाणी त्यांना विशेष करून सांगायचं होतं. म्हणून ते अध्यस्त आहे. आत्मस्वरूपाच्या विशेष ज्ञानानं त्या अज्ञानाची निवृत्ती होते. म्हणजे आत्मस्वरूपाचं विशेष ज्ञान झालं. विशेष म्हणजे काय तर मी कोण आहे असं स्पष्ट ज्ञान झालं. कुठं झालं तर संतांच्या संगतीमध्ये झालं. म्हणजे मी सत चित आनंद स्वरूप आहे. मी सत आहे म्हणजे तिन्ही काळात आहे. मी चित आहे म्हणजे जाणणार आहे. आणि दुःखाचा संबंध माझ्या ठिकाणी नाही. मी सुख स्वरूप आहे. असं जे काही स्पष्ट ज्ञान झालं की मग त्या ठिकाणी अज्ञानाचाच प्रश्न राहत नाही. म्हणजे अज्ञान राहत नाही. म्हणजे विशेष रूपानं काय झालं ज्ञान झालं. आणि विशेष रूपानं ज्ञान झाला असता अज्ञान राहत नसतं. असं या ठिकाणी सांगायचं. आणि अध्यस्त ज्ञानाची याप्रमाणे सिद्धी झाल्यानंतर आता आत्मा सामान्य विशेष भावरहित निर्विशेष असा आहे. आता सामान्य आणि विशेष भाव आत्म्याच्या ठिकाणी नाहीत. आत्मा कसा आहे तर निर्विशेष आहे. म्हणजे कोणताच भाव आत्म्याच्या ठिकाणी सिद्ध होत नाही. असा निर्विशेष स्वयंप्रकाश आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात असे म्हणणे संभवत नाही. म्हणून केवळ स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी बंधाचा अध्यास घडत नाही. आता शंका होती कोणाची पूर्व पक्षी. त्याची काय शंका आहे तो म्हणतो निर्विशेष स्वयंप्रकाश आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात संभवत नाही. आता सामान्य रूपाने ज्ञात विशेष रूपाने अज्ञात अशा प्रकारचा एकच आत्मा सामान्य आणि विशेष धर्म एकाच ठिकाणी घडत नाही. आणि म्हणून स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी बंधाचा अध्यास घडत नाही. आता आत्मा कसा आहे स्वयंप्रकाश आहे. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी बंध नाही म्हणजे अज्ञान नाही. अशी जी काही शंका होती तर ते सांगतात. या शंकेचे समाधान सांगतो. प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अध्यासाला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव पाहिजेत असे आमचे म्हणणे नाही. अध्यास व्हायला आत्म्याच्या ठिकाणी सामान्य आणि विशेष भाव पाहिजेतच असं आमचं म्हणणं नाही. आता सामान्य म्हणजे आहे आणि विशेष म्हणजे जसा आहे तसा लक्षात येणं त्याला म्हणायचं विशेष. आणि सामान्य म्हणजे नुसतं आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की सामान्य विशेष भाव पाहिजेतच असं आमचं काही म्हणणं नाही. फक्त आत्मा सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञात अशा प्रतीतीस असणारा फक्त सामान्य विशेष भाव अध्यासाला हेतू आहे. कारण अध्यासाला हेतू काय की सामान्य रूपाने ज्ञात आहे आणि विशेष रूपाने अज्ञात आहे. कारण सामान्य रूपाने आत्मा माहित आहे आणि विशेष रूपाने त्या आत्म्याचं ज्ञान नाही. हेच अध्यासाला कारण आहे असं या ठिकाणी सिद्ध झालं.
म्हणून सिद्ध झालं म्हणजे अशा प्रकारचं ठरलं की सामान्य रूपानं आत्मा ज्ञात आहे आणि विशेष रूपानं काय अज्ञात आहे. कारण ज्याला ज्ञान नाही म्हणजे ज्याला आत्मस्वरूपाचे ज्ञान नाही तर तो काय म्हणतो मी आहे. पण मी आहे म्हणतो, या आहे म्हणण्यामध्ये सामान्य रूपानं ज्ञात आहे. पण आता कसा आहे म्हणण्यामध्ये त्याला मी कसाही सांगता येत नाही. मी सच्चिदानंद स्वरूप आहे असं तो म्हणत नाही. म्हणून विशेष रूपानं काय अज्ञात आहे. कारण विशेष रूपाचं काय अज्ञान आहे आणि सामान्य रूपाचं ज्ञान आहे. म्हणजेच या बोलण्यातून सामान्य आणि विशेष ज्ञान म्हणजे सामान्य ज्ञान अज्ञानाचे विरोधी नाही आणि विशेष ज्ञान हे अज्ञानाचे विरोधी आहे. म्हणून सामान्य ज्ञानानं या ठिकाणी आत्मा त्या ठिकाणी आहे अशा प्रकारचं म्हणायला लागला नसता. पण विशेष स्वरूपाचं ज्ञान झालं तर तो आत्मा जसा आहे तसा स्पष्ट कळतो. म्हणून विशेष स्वरूपाचं ज्ञान याला अज्ञान राहत नसतं. म्हणून अज्ञान कशाने जातं तर विशेष स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर जातं. फक्त आत्मा सामान्य रूपानं ज्ञात आणि विशेष रूपानं अज्ञात अशा प्रतीतीला असणारा फक्त सामान्य भाव अध्यासाला हेतू आहे आणि असा भाव अध्यासाला हेतू आहे. कारण सामान्य रूपानं आत्मा आहे पण विशेष रूपानं कसा आहे हे माहित नाही आणि हेच कारण अध्यासाला हेतू आहे. म्हणजे भ्रम व्हायला काय लागत आत्मा आहे म्हणतो पण कसाही माहित नाही. अशा प्रकारचं या ठिकाणी हेच कारण त्याला भ्रमाला कारण आहे. म्हणजे भ्रम याच्यामुळे होत असतो. अज्ञानी जीवांना आत्म्याचे सामान्य रूपाने ज्ञान विशेष रूपाने अज्ञान म्हणून हे त्यांना सांगायचं. सामान्य अज्ञानी जीवाला काय अज्ञानी जीवाला म्हणजे ज्याला ज्ञान नाही त्याला काय म्हणायचं अज्ञान. मी कोण आहे अशा प्रकारचं ज्ञान नाही आणि त्यालाच म्हणायचं अज्ञान. आणि अशा अज्ञानी जीवाला कारण ज्यांना स्वरूपाचं ज्ञान नाही ज्यांना मी कोण आहे असं कळत नाही अशा अज्ञानी जीवाला काय सांगितलं त्यानं की सामान्य रूपानं ज्ञान विशेष रूपानं अज्ञान आहे. आता सामान्य रूपानं म्हणजे मी आहे अशा प्रकारचं ज्ञान आहे पण मी कोण आहे असं ज्ञान नाही. आता मी कोण आहे अशा प्रकारचे त्यांना भ्रम आहे पण मी आहे असं ज्ञान आहे. म्हणजे सामान्य ज्ञान आहे आणि विशेष रूपाचं काय अज्ञान आहे आणि हेच या ठिकाणी काय अध्यासाला कारण. कारण अध्यासाला काय लागत सामान्य रूपानं ज्ञान आणि विशेष रूपानं अज्ञान. आता कसं लागत की सामान्य ज्ञान विशेष अज्ञान म्हणून आहे ना रज्जू सर्पाचा दृष्टांत खूप महत्वाचा आहे आणि विचार सागरामध्ये याचा या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी उपयोग केलेला आहे. रज्जू सर्प की सामान्य रूपानं ज्ञान विशेष रूपानं अज्ञान असं झालं म्हणजे भ्रम होत असतो अध्यास होत असतो. आता कसा तर काहीतरी पडलेलं आहे हे झालं सामान्य ज्ञान. कशाचं दोरीच की रज्जूचं सामान्य ज्ञान झालं काहीतरी पडलेलं आहे आणि त्या सामान्य ज्ञानावरच मग त्या ठिकाणी अध्यास झाला. हा सर्प आहे कारण काही दिसलं नसतं केवळ निबिड अंधकारामध्ये त्या ठिकाणी भ्रम होत नाही. कारण भ्रम व्हायला सामान्य ज्ञान लागत. कारण भ्रम व्हायचं कारणच ते आहे सामान्य रूपानं ज्ञान विशेष रूपानं अज्ञान. तिथं अध्यास होत असतो म्हणजे भ्रम होत असतो. म्हणून काहीतरी पडलेलं आहे हे सामान्य ज्ञान झालं आणि विशेष रूपानं म्हणजे जसं आहे तसं कळालं नाही विशेष स्वरूपाचं अज्ञान झालं याच्यामुळे अध्यास झाला. मी कोण आहे अशा प्रकारचं सामान्य ज्ञान आहे मी जसा आहे तसा कळवलं नाही याचं विशेष रूपाचं अज्ञान आणि हेच अध्यासाला कारण झालं. आणि म्हणून आत्मस्वरूपावर अध्यास होतो मी देह आहे अशा प्रकारचं आपण म्हणतो आणि मग यालाच म्हणायचं अध्यास. आणि म्हणून इथं या ठिकाणी यायनं इतकं जे काही बोलणं झालं ह्या बोलण्यातून सिद्धांत्यानं पूर्व पक्षाला सिद्ध करून दिलं की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान असू शकतं. कारण पुन्हा पण सांगणार आहे इतक्यातून सुद्धा त्यांना हे स्पष्ट करून दिलं की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान असतं म्हणजे संभवनीय आहे.
आणि अज्ञानी जीवांना आत्म्याचे सामान्य ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान तसे असल्या वाचून मी मनुष्य आहे इत्यादी अध्यस्त व्यवहार संभवनीय नाही. कारण मी मनुष्य आहे, मी नावाचा आहे, मी जातीचा आहे, असा जो काही भ्रम व्हायला लागला तो संभवत नाही, कारण अज्ञानाशिवाय. कारण मुळामध्ये अज्ञान लागत आणि अज्ञान जर नसतं मग हा भ्रम झाला नसता. कोणता? मनुष्यत्वादी. आता मनुष्यत्वादी म्हणजे मी मनुष्य आहे, स्त्री आहे, तरुण आहे, वृद्ध आहे, बालक आहे, ज्ञानी आहे, सुखी आहे, दुःखी आहे, पापी आहे, पुण्यवान आहे. जो जो काही भ्रम व्हायला लागला तर मग ते मनुष्यत्वादी भ्रम झाला नसता. तर म्हणून हाच या ठिकाणी भ्रमाला कारण आहे. म्हणून सर्व आज्ञेने जीवाला ज्ञात आहे. कुटस्थ नित्यमुक्त आदी आत्म्याचे विशेष ज्ञान नाही. आता विशेष ज्ञान काय आहे? नित्यमुक्त, कुटस्थ अशा प्रकारचं विशेष ज्ञान नाही. मी कसा आहे? नित्य आहे, मुक्त आहे, अशा प्रकारचं ज्ञान नाही. म्हणून जसा आहे तसा या ठिकाणी मी कळना आणि मला मी कळायला लागलो, पण जसा आहे तसा कळना. म्हणजे सामान्य रूपानं ज्ञान आहे आणि विशेष रूपानं अज्ञान आहे आणि म्हणून या ठिकाणी अध्यास होतो. अध्यास कोणाला होतो? की ज्या ठिकाणी सामान्य रूपानं ज्ञान आणि विशेष रूपाचं अज्ञान हे अध्यासाला कारण आहे. हे या ठिकाणी सिद्ध झालं. म्हणून याचा पुढचा विषय आपण उद्या बघू आणि या ठिकाणी पसायदा होईल. आता विश्वात्मके देवे देणे वागयज्ञ तोषावे तो सोनी मजऱ्यावे पसायदा जे खळाचे व्यंकटे सांडो तया सक्कर निगती वाढो भूता परस्परे कळो मैत्र जीवांचे दुरितांचे निरदाळो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो देवांचे धोतीला हो प्राणी जात वर्षो सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मागे आली अनुकर्त भूमंडळी भेटतो त्या चला कल्पतरूचे आरो चैतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्र मेले लांछन मार्तंड जेता पहिन ते सर्वही सदा सज्जन सोयरे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो निती निलोकी भजितो आदि पुरुषे अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी दृष्टा दृष्टी व्हावी एकमने श्री विश्वेश्वराहू हा होईल ज्ञान प्रसाहू